संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना दिली जीवे मारण्याची धमकी। एका दोन मद्यपींनी एकमेकाच्या संवादामध्ये, एकमेकाच्या फोन रेकॉर्डमध्ये एका दारुड्याने मनोजदादा जरांगे पाटील यांना मी गोळ्या घालून मारीन अशी व्हिडिओ क्लिप त्या रेकॉर्डिंगमध्ये दिसत आहे। मित्रांनो, आपण बघताय मुंबई 24 तास आणि मी आपला ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव। संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे 5 कोटी लोकांचे दैवत आहे। संघर्षयोद्धा म्हणून त्यांची ओळख आहे आणि समाजासाठी जीवाचं रान करणारा नेता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्याची ओळख म्हणजेच तो मनोजदादा जरांगे पाटील। आणि त्यांच्याच विषयी गरळ ओकण्याचं काम एका कार्यकर्त्याने, एका पिधाड्याने, एका दारुड्याने केले आहे असं त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये दिसत आहे। मित्रांनो, हा नेमका दारुड्या कोण आहे आणि त्यांनी धमकी का दिली आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या केसालाही जर धक्का लागला तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काय होऊ शकतं हे कदाचित त्या पिदाड्याला, दारुड्याला माहीत नसेल। मित्रांनो, गेल्या 2-3 वर्षापासून संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे समाजासाठी अहोरात्र झटत आहेत। गोरगरिबांच्या लेकीसाठी, लेकरांसाठी, दुबळ्या मराठा समाजासाठी झटत आहेत, परंतु लोकांना पोटसूळ उठत आहे। कारण एखादा समाज एखाद्या आरक्षणमध्ये जर जात असेल तर लोकांना पोटसूळ उठायचं कारण नाही, परंतु नेमकं तेच होत आहे। लोकांना मराठा समाजाला जे काही ओबीसीमध्ये मराठा समाज गेला आहे ते देखवत नाही आणि म्हणूनच असे कृत्य, असे गिधाडं बाहेर निघत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मित्रांनो, आपण बघितलं असेल कित्येक दिवसापासून हाडाची काडं करणारा नेता, समाजसेवक म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील। आणि त्यांना आज रोजी एका बेवड्याने, पिदाड्याने, एका कार्यकर्त्याने काढले आहेत। म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि जो कोणी तो पिदाडा असेल, जो कोणी ज्यांनी धमकी दिली असेल त्याला मोक्यासारख्या कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करून त्याला जेलमध्ये सडवण्याचं काम गृहमंत्र्यांनी केलं पाहिजे असं महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या जनतेतून आणि लोकांमधून चर्चा होत आहे। कारण मित्रांनो, तो कार्यकर्ता जरी पिदाडा असला तरी त्याचा बोलवता धनी कोण आहे आणि नक्कीच त्याची प्रोफाईल तपासली असता त्याच्यामागं वाल्मिक कराड असावा। कारण वाल्मिक कराडबरोबर त्याचे फोटो दिसले आहेत, त्याच्या डीपीला वाल्मिक कराड यांचा फोटो आहे आणि नक्कीच हा वाल्मिक कराड यांचा हस्तक आहे आणि वाल्मिक कराड हा जेलमधून जरांगे पाटील यांना मारण्याची साजिश करतोय की काय असा प्रश्न निर्माण होत आहे। मित्रांनो, परंतु त्या वाल्मिक कराडला माहीत नसेल की मराठा समाज आणि मराठा समाजाने 5 कोटी लोकांनी आपला राजा निवडला आहे आणि ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील। त्यांना जर केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं हे कदाचित वाल्मिक कराड यांना माहीत नसेल। म्हणून मित्रांनो, आपण नक्कीच मनोजदादा जरांगे पाटील यांच्या कोणीही जर पाठीमागे चर्चा करत असेल तर ते काम आपण ते ऐकून नक्कीच गुप्तहेर म्हणून पोलिसांना माहिती त्याची दिली पाहिजे। कारण आपण गेल्याच महिन्यामध्ये 2-3 महिन्यापूर्वी जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक अमोल खुने असतील किंवा गरुड असतील असे बरेचसे कार्यकर्ते यांनी सुपारी घेतली होती आणि एका नेत्यांनी ते सुपारी दिली होती असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी कबूलही केलं आहे। आणि त्यांची जी काही रेकॉर्डिंग आहे ती सर्व जी काही मनोजदादा जरांगे पाटील यांचे जे काही खंदे समर्थक आहेत त्यांच्याजवळ ही नक्कीच रेकॉर्डिंग आहे। परंतु असे प्रत्येक वेळेस असे जे घटना घडत आहेत ते घटनेला कुठंतरी
लगाम लागला पाहिजे. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आमची हात जोडून विनंती आहे की अशा घटना घडू नयेत, म्हणून काहीतरी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा दिली पाहिजे, असं सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाची मागणी आहे. मित्रांनो, तो पिधाडा जरी असला आणि ते 2 पिधाड्यांमधला जो काही वाद असेल तो नक्कीच काय असेल ते पोलीस प्रशासन नक्कीच त्यांना शोधून काढून करतील. परंतु आज जो हा प्रकार घडला आहे तो नक्कीच निंदनीय आहे आणि याच्या मागं नेमका बोलवता धनी कोण आहे हे नक्की पोलिसांनी धुंडून काढलं पाहिजे. मराठा सेवक म्हणून करत आहे. मित्रांनो, आपल्याला नक्की या व्हिडिओमध्ये जरांगे पाटील आणि त्या पिधाड्यांविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.